वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा, मग आपण आता नुकताच ऑनलाईन फ्री आरीवर्कचा क्लास सुरू केलेला आहे। तर बघा, आता 3 दिवस झालेले आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरीवर्क क्लासचा चौथा दिवस। तर याआधी मी तुम्हाला कुठल्या गोष्टी वगैरे लागतात तर त्या सगळ्या दाखवून व्यवस्थित सांगितलेल्या आहे। त्याचबरोबर जे काही आपण रिंग आणि स्टँड मागवलेलं असतं किंवा दुकानातून घेतलेलं असतं किंवा ऑनलाईन, तर ते फिटिंग कसं करायचं, ते कसं सेट करायचं, रिंग स्टँडला कशी फिट करायची, तर हे सगळं सविस्तर बघितलं। त्यानंतर आता कालच्याच क्लासमध्ये आपण कॉटनचा कपडा आणि जो काही नेटचा कपडा असतो तर तो दोन्ही पण रिंगला कसा बसवायचा तर हे सुद्धा बघितलेलं आहे। किती टाईट पाहिजे, कशा पद्धतीने तो प्रॉपर बसला गेला पाहिजे, जेणेकरून आपलं आरीवर्कचं काम व्यवस्थित होईल आणि आपल्याला सुद्धा जरा कम्फर्टेबल वाटेल। तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे। पण होतं काय की पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला क्लाससाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात, तरी सुद्धा खूप साऱ्या कमेंट येत आहे की आम्हाला लिस्ट दे, आम्हाला यादी दे की क्लाससाठी कुठल्या गोष्टी लागणार आहे, जेणेकरून आम्हाला ते दुकानदाराला दाखवून त्या गोष्टी घ्यायला। तर मी बऱ्याच जणांना कमेंट्स केल्या की पहिल्या दिवशी सांगितलं आहे, तरी सुद्धा त्यांना समजतच नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला लिहूनच दाखवा की कुठल्या कुठल्या गोष्टी लागतायत, म्हणजे मग आम्हालाही लिहून घेता येईल आणि त्या आणता येईल। तर ठीक आहे, खास तुमच्या आग्रह खातर आणि खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या, त्यामुळे मग आज मी तुम्हाला आरीवर्क क्लास सुरू करण्यासाठी किंवा आरीवर्कचं जे काही तुमचं काम असेल ते जर तुम्हाला शिकायचं असेल, शिकण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात तर ह्या सगळ्या आता मी 1 2 3 नंबर वाईज जवळजवळ 17-18 गोष्टी आहेत तर त्या सगळ्या व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर ह्या मी तुम्हाला आता बोर्डवर लिहून दाखवणार आहे। ॲक्च्युली मी वहीमध्ये पण लिहिल्या असत्या, पण होईल काय की व्हिडिओमध्ये ते तुम्हाला खूप छोट्या दिसतील, सो कळेल की नाही माहीत नाही। त्यामुळे मग मी आता एक एक नंबर टाकून बोर्डवर आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी लागणार आहे तर त्याची लिस्ट देते, म्हणजे ती लिस्ट तुम्हाला दुकानदाराला दाखवून किंवा तुम्ही जरी ते ऑनलाईन घ्यायचं असेल तर तसं सर्च करून तुम्हाला त्या गोष्टी मागवता येतील। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीने आरीवर्कसाठी यादी करायची किंवा कुठलं मटेरियल लागतं, काय काय आणायचं आहे तर त्याची नक्कीच आयडिया येईल। ठीक आहे, तर चला मग आता आपल्याला ज्या वस्तू लागतात तर त्या 1 बाय 1 मी तुम्हाला नोट करून देते, म्हणजे तुम्हाला त्या घेणं किंवा त्याची लिस्ट तुम्हाला बनवणं सोपं जाईल। ठीक आहे, तर बघा, आता आरीवर्क क्लाससाठीचा सगळ्यात महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, पहिली गोष्ट आपल्याला घ्यायची असते ती म्हणजे 18 इंचीची जी काही रिंग असते ना तर ती। ठीक आहे, तर मी ते ब्रॅकेटमध्ये पण इंग्लिशमधून लिहून ठेवते बघा, 11 इंच रिंग, म्हणजे तुम्हाला जे समजत असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। तर हा झाला आपला पहिला पॉईंट। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्टँड। आरीवर्कचं जे काही स्टँड असतं तर ते, तर बघा, तुम्हाला जर का असं शॉपमध्ये मिळत नसेल तर मी पुन्हा सांगते, तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरून घेऊ शकतात। प्राईस काही नाही बाहेर आणि त्यामध्ये काही एवढा डिफरन्स नाही आहे। ठीक आहे, त्यानंतर आता आपला पुढचा जो काही पॉईंट आहे तर तो म्हणजे बघा, आता ज्यावेळेस आपल्याला आरीवर्क करायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला 2 कपड्यावर आपण स्टार्टिंगला प्रॅक्टिस करणार आहोत। पहिलं म्हणजे कॉटनचा कपडा, तर कुठल्याही कलरचा घ्या तुम्ही, फक्त तो आपल्याला कशाचा घ्यायचा आहे, कॉटनचा आणि नेटचा, हे 2 कपडे आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर मी ते ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवते, हे बघा, कॉटन आणि नेटचा कपडा। ठीक आहे, इथे बाहेर लिहिलं क्लॉथ। हा आपला थर्ड पॉईंट, म्हणजे पहिला आहे 18 इंच रिंग, त्यानंतर स्टँड, त्यानंतर कॉटनचा आणि नेटचा कपडा। ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे जरीचा जो काही गोल्डन कलरचा धागा असतो तो, म्हणजे जरी गोल्डन धागा। आता पहिल्यांदा तुम्ही गोल्डनच आणा असं माझं म्हणणं आहे, त्यामध्ये छोटं मोठं वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात, तर तो घ्यायचा आहे आपल्याला गोल्डनचा। ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल। त्यानंतर आपला पुढची जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे मणी, ते सुद्धा मॅट फिनिशमध्ये घ्यायचे आहे आपल्याला, मॅट गोल्डन। ठीक आहे,
तुम्ही मोती पण घेऊ शकतात, ॲक्च्युली ते ब्लाऊजनुसार डिपेंड असतं. शुगर बीट्स असतात, तर हेच झालं. मनीलाच आपण शुगर बीट्स वगैरे म्हणतात. तर शुगर बीट्सचे छोटे छोटे पॅक मिळतात आणि डायरेक्ट तुम्ही अशा मनी जर घेतले तर त्याच्या ओलेले असतात. म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी काही पण सध्या प्रॅक्टिस पुरता यूज करू शकतात. त्यानंतर मी पुढे सांगेन की कुठल्या डिझाईनसाठी काय आणि कसं यूज करायचं. पण सध्या पुरता तुम्ही रेग्युलर मॅट फिनिश म्हणजे मॅट कलरचे जे काही मणी असतात तर ते घेऊन यायचे आहे. त्याला आपण शुगर बीट्स म्हणतो किंवा नुसतं बीट्स सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तर तो म्हणजे सिल्क थ्रेड जो असतो ना, मी तुम्हाला बघा पहिल्याच व्हिडिओमध्ये दाखवला होता की ते कुठले कुठले आहे, म्हणजे ते तुम्हाला लक्षात यावं कसे कसे दिसतात ते. ठीक आहे. सिल्क थ्रेड, त्यामध्ये बरेचसे कलर असतात. सध्या मी एक कलर आणलेला आहे. तुम्ही पण सध्या प्रॅक्टिस पुरता एखादा कलर आणून ठेवला तरी सुद्धा चालेल. मी पुन्हा सांगते, क्लासच्या पहिल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, पण तुम्हाला यादी हवी होती, सो खास म्हणून मी तुम्हाला ही लिस्ट देते. पण यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा कुठली गोष्ट कशी दिसते जे बघायचं असेल तर तुम्ही पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठली गोष्ट आहे ती. ठीक आहे. त्यानंतर आपलं पुढचं आहे 7 नंबरचं, ते म्हणजे कुंदन. तर तुम्ही बघा कुठल्याही कलरचं कुंदन सध्या पुरता आणून ठेवायचं आहे. आता हे झालं आपलं कुंदन बाबतीत, बरोबर. त्यामध्ये वेगवेगळे शेप असतात, गोल असतात, ट्रायंगल असतात, चौकोनी सुद्धा असतात, त्याबरोबर असे षटकोनी शंकरपाळ्याच्या शेपमधले सुद्धा असतात. आता हे सिंपल झाले आणि पुढचं जे असतात ना तर ते कोटिंग केलेले सुद्धा आपल्याला मिळतात. तर मग आपल्याला ते सुद्धा कोटिंग केलेले जे कुंदन असतात ना तर ते सुद्धा आणून ठेवायचे आहे. ठीक आहे. हे सिंपल कुंदन झालेले आहे आणि कोटिंगचे, तर इथे सुद्धा लिहून ठेवते. हे आहे फक्त कुंदन आणि हे कोटिंगचे कुंदन असतात, त्याला कोटिंग केलेली असते. तर ते सुद्धा मी पुन्हा तुम्हाला सांगते की पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे. ठीक आहे. हे आपले किती झाले? 8 झालेले आहेत. कुठले कुठले? 18 इंच रिंग, त्यानंतर स्टँड, कॉटन आणि नेटचा कपडा, जरीचा गोल्डन धागा, त्यानंतर मनी, सिल्क थ्रेड, कुंदन आणि कोटिंगचे कुंदन. तर हे 8 तुम्ही लिहून घ्या. आता मी रफ करते कारण की बोर्ड हा जरा छोटा आहे, त्यामुळे मग पुढे कंटिन्यू डायरेक्ट लिहू शकत नाही. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून ठेवला व्हिडिओ बघता बघता आणि मग नंतर तुम्ही निवांत लिहून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा व्हिडिओ थांबवत पॉज करत करत तुम्ही लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. या 8 गोष्टी तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर 9वी गोष्ट आहे आपली, ती म्हणजे पाईप्स. नुसतं पाईप लिहिलं तरी चालणार आहे. छोटे छोटे पाईप्स असतात तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहे. ठीक आहे. तर ते सुद्धा आपल्याला लागणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही आणून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे की गहूचे शेपमधले मणी असतात, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्याला सुद्धा आपण गहू बीट्स असं म्हणतो, तर ते सुद्धा तुम्ही आणून ठेवायचे आहे. म्हणजे कसं ना, गोल मणी असेल तर तो कसा लावायचा, असा गहूचा शेपचा म्हणजे गहू कसं असं अंडाकृती असतं तशा शेपमधले ते मणी असतात, मग तसे असेल तर कसं लावायचं, तर हे सुद्धा तुमच्या लक्षात यावं यासाठी. त्यानंतर आता पुढची गोष्ट आहे आपली, आपल्याला बघा हे मिळतं, काय म्हणतात, पेन्सिल असते. ज्यावेळेस आपल्याला ना मार्किंग करायची असते गळ्याची वगैरे किंवा एखाद्या डिझाईनची, तर त्यावेळेस आपल्याला व्हाईट पेन्सिल, व्हाईट चालते ती, तर ती पेन्सिल लागत असते, तर ती सुद्धा तुम्ही घेऊन यायची आहे. तर अरीवर्कसाठी जी काही पेन्सिल असते ना ती द्या असं म्हटलं तरी लक्षात येईल, पण व्हाईट कलरची असते ती लक्षात राहू द्या. आपली रेग्युलर कशी ब्लॅक अशी ग्रे चालणारी असते ना, तशी ती व्हाईट चालणारी असते. त्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे कटर. तर आपल्याला कटर आणि लागत असतं दरवेळेस ते कट करण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस अरीवर्कचं कवर करतो ना त्यावेळेस शक्यतो कातर यूज करणं आपल्याला जरा कम्फर्टेबल किंवा युजर फ्रेंडली वाटत नाही, तर आपल्याला कटर ओके वाटतं. तर मी एकदा कटर आणि व्हाईट पेन्सिल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ झाल्यावर शेवटी दाखवते, कारण की ते ना पहिल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं होतं. त्यानंतर आपली पुढची गोष्ट आहे तर ती म्हणजे डायमंड लेस मिळते बघा, ती तर ती दाखवलेलीच आहे मी तुम्हाला, तर ती आपल्याला आणायची आहे. तर मी म्हटलं होतं की ती महाग असते, तुम्ही थोडीशी आणून ठेवली तरी चालेल प्रॅक्टिस पुरता. त्यानंतर जेव्हा तुम्हाला एखाद्या ब्लाउजवर वर्क करायचं असेल मग त्याला किती लागेल त्यानुसार तुम्ही आणू शकतात.
तर ही झालं की काय आपलं डायमंड लेस. त्यानंतर बघा छोटेसे बॉल टाईप आहे ना लेस असते, म्हणजे बॉल मनी लेस आपण त्याला असं म्हणू शकतो. तर तुम्ही डायरेक्ट ना दुकानदाराला सांगू शकतात की छोटे छोटे जे काही आपले आपण मनी आणतो ना तसेच फक्त जॉईन केलेले असतात, तर ती लेस असते, तर ती सुद्धा आणून ठेवायची आहे. त्याला आपण बॉल मनी लेस म्हणतो. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते लागत असतं ते म्हणजे फॅब्रिक ग्लू. आता तुम्ही म्हणशाल की आपल्याला हे सगळंच आता अरीवर्कनी पॅक करायचं आहे, तर मग हा फॅब्रिक ग्लू कशाला लागतो बघा. ज्यावेळेस आता कुंदन मी तुम्हाला म्हटलं म्हणजे स्टोन, तर ते आपण चिपकत असतो आणि त्या साईडनी कडेकडेने आपण वर्क करत असतो. तर अशा वेळेस आपल्याला फक्त ते कुंदन चिपकवण्यासाठी फॅब्रिक ग्लू लागत असतो, तर तो तेवढा तुम्ही घेऊन यायचा आहे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल बघा. आधीच्या 8 आणि त्यापुढे कंटिन्यू आपण इथे 15 पर्यंत लिहिलेल्या आहेत, तर ह्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या वहीमध्ये आणि मग मी तुम्हाला पुढचं सांगते. ठीक आहे, सो मी 2 मिनिट वेट करते. ॲक्च्युली बघा आता आपला पुढचा जो काही पॉईंट आहे ना, तर तो आहे सुईचा. तर मला तुम्हाला नंबर सहित वगैरे सांगायचं आहे सगळं, त्यामुळे आपण डायरेक्ट आता हे ड्रॉप करून पुढे कंटिन्यू लिहूयात. ठीक आहे, तर बघा ह्या 15 गोष्टी झालेल्या आहेत. आता त्यानंतर 16वी गोष्ट ती म्हणजे सुई. तर कुठली यूज करायची, कशा पद्धतीने यूज करायची, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. तर बघा आता रेग्युलरली आपण आता याच्यातच मी 1 नंबर टाकते आणि पहिली सुई जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे 24 नंबरची. तर बघता मी इथे नंबर म्हणजे NO लिहिते. ठीक आहे, आणि ती कितीची असते आपली 0.4 mm ची असते, म्हणजे सुईवर लिहिलेलं असतं. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या ज्या काही सुया आहे ह्या तुलिप कंपनीच्या घ्यायच्या आहेत. तर ह्या मी क्लासच्या पहिल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. त्यानंतर तुम्हाला एक घ्यायची आहे 23 नंबरची. तर ती जी आहे ना तर ती 0.45 mm ची असते, म्हणजे त्यावर लिहिलेलंच असतं, त्यामुळे तुम्हाला ते कळेलच. त्यानंतर आपली तिसरी जी काही सुई आहे ती आहे 14 नंबरची आणि ती असते आपली 0.5 mm ची. ठीक आहे, त्यानंतर आपली 4 नंबरची म्हणजे 12 नंबरची असते सुई, ती असते आपली 0.6 mm. ठीक आहे, आता ह्या झाल्या सुया 4, 24 नंबर, 23 नंबर, 14 आणि 12. तर तुम्ही बघा, तुम्ही ना या 23 आणि 24 पैकी तुम्हाला एक मिळाली तर ती एक घ्यायची आहे आणि याच्यापैकी एक, म्हणजे या थोडासाच फरक असतो, जास्त चेंजेस नसतो. जर 24ची नाही मिळाली तर 23ची तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे 23-24 पैकी एक नंबरची आणि 12-14 पैकी एक नंबरची. ठीक आहे, अशा ह्या 4 पैकी तुम्ही कुठल्याही 2 सुया घ्यायच्या आहेत. आणि अजून एक पुढची सुई आहे, ती म्हणजे आहे आपण ज्या वेळेस आपले जे काही मनी असतात ना बघा, आता मी इथे ना 5th नंबरच देते, कारण की ह्याच्यापैकी एक, ह्याच्यापैकी एक आणि ही जेव्हा मनीचं वर्क करतो म्हणजे बीड्स वर्क करतो आपण, तर बीड्स वर्कसाठी लागणाऱ्या सुया ह्या वेगळ्या असतात. तर बघा पहिली जी असते ना तर ती स्टीलची असते, तुम्हाला मी दाखवते हे लिहून झाल्यानंतर. आणि जी काही दुसरी असते आपली तर ती लाकडी असते. तर 2 पद्धतीच्या ह्या बीड्स वर्कसाठीच्या सुया असतात, स्टीलची आणि लाकडी. तर ह्यापैकी तुम्ही एखादी आणू शकतात किंवा दोन्ही आणून ठेवल्या तरी चालेल. म्हणजे बघा ह्या दोन्हींपैकी एक, ह्या दोन्हींपैकी एक आणि बीड्सच्या ह्या दोन्हींपैकी एक किंवा दोन्ही भेटल्या तर दोन्ही आणू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या ह्या सुया आहे आणि ह्या एवढ्या सुया आपल्याला लागत असतात त्या वेगवेगळ्या कामासाठी. आता मी पुढे तुम्हाला सांगेलच, तरी सुद्धा मी सांगून ठेवलं की बीड्ससाठी ह्या लागत असतात. अशा गोल असतात आणि पूर्ण एकदम पातळशी स्ट्रेट असते. ही कशी ह्या वेगळ्या असतात, थोड्याशा मध्ये चपट्या असतात, तशा ह्या नसतात. मी आताच म्हटलं तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा 17वा सिंपल पट्टी. कुठलीही पट्टी, स्केल आपण जी रेग्युलरली यूज करत असतो, लहानपणापासून स्कूलमध्ये जी काही यूज करत आलेला आहोत ती. आणि मशीन कामासाठी आपण ज्या काही पिन्स यूज करतो ना त्या लागत असतात. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कपडा फिट करताना तुम्हाला सांगितलंच होतं, एक्स्ट्राचा कपडा असेल तर फोल्ड करून आपल्याला पिना लावावं लागतात, त्यासाठी आपल्याला ह्या पिना लागतात. आणि अजून एक गोष्ट राहिलेली, ज्यावेळेस आपण कुंदन, ज्या काही लेस मी तुम्हाला सांगितलं, बीड्स वगैरे सगळं सांगितलं, त्यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे टिकली. छोट्या छोट्या टिकल्या मिळतात बघा, तर एक पॅक तुम्ही आणून ठेवू शकतात, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकता येईल की ते कसं कसं लावायचं आणि त्याचं वर्क कसं करायचं असतं. ठीक आहे, तर बघा मग अशा टोटल मी तुम्हाला 19 गोष्टी सांगितलेल्या आहे ज्या आपल्याला अरीवर्कचा क्लास सुरू करताना किंवा अरीवर्क शिकताना लागत असतात. तर आज मी तुम्हाला ही जी काही यादी सांगितलेली आहे तर ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायची आहे, म्हणजे मग तुम्हाला
दुकानदाराला दाखवून ह्या सगळ्या गोष्टी आणता येईल आणि खास त्यासाठीच मी तुम्हाला म्हणजे हा आजचा व्हिडिओ ही आजची यादी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मी म्हटलं पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, त्यांना समजतच नव्हतं. सो म्हणून मग मी डायरेक्ट 1 2 3 नंबर टाकून असं टोटल 19 वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहे की ज्या आणून ठेवायच्या आहे. ह्या खूपशा महाग नाही आहे, वन टाईम बऱ्याचशा गोष्टी घेतल्या जाणार आहेत. सो त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आणून ठेवावा, कारण हाच क्लास जर तुम्ही बाहेर करायला गेले तुम्हाला खूप सारे पैसे लागणार आहे. तर तुम्हाला इथं फी द्यायची नाही आहे, तुम्ही फ्रीमध्ये शिकणार आहात. सो त्यामुळे थोडीशी इन्व्हेस्टमेंट तुम्ही ह्या सामानामध्ये करू शकता. महत्त्वाचं म्हणजे ह्या जेवढ्या काही सुया आहेत ना ह्या आपल्याला तुलिप कंपनीच्या घ्यायच्या असतात. तुलिप जपान असं नाव असतं त्याच्यामध्ये त्या सुईवर, तर ते चेक करून घ्यायचं. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सुई आणि आपलं काय बाकी होतं कटर आणि पेन्सिल तर ते दाखवते. 2 मिनिट वेट करा, मी ती घेऊन येते. तर बघा मग ही आहे पेन्सिल. तर मला म्हटलं होतं ना मी, हे बघा व्हाईट पेन्सिल आहे. ठीक आहे, तर ही अप्सराची आहे. म्हणजे तुम्ही पण मला असं वाटतं की अप्सराचीच घ्यावा, चांगली टिकते, टोक वगैरे लवकर खराब होत नाही, मार्किंग पण छान होते. जर का दुसऱ्या कंपनीची असेल ना बऱ्याचदा ती डार्क चालत नाही आणि आपल्याला कपड्यावर डार्क मार्किंग होणं जास्त गरजेचं आहे कारण ती दिसावी म्हणून. तर शक्यतो अप्सराची मिळाली तर अप्सराचीच घ्यायची. मी काहीतरी 7 रुपयाला ही पेन्सिल घेतलेली आहे. त्यानंतर हे आहे आपला कटर, जे आपल्याला जो काही आपण जरीचा धागा यूज करतो ना त्यासाठी लागणार. ह्या गोष्टी म्हणजे राहिल्या होत्या दाखवायच्या. आणि हे बघा मी म्हटलं सुई ही 12 नंबरची आहे, ही 24 नंबरची आहे. आणि बघा सुईच्या एका साईडने म्हणजे जिथे चपटा असतं ना तिथे नंबर आणि किती mm मी हे जे लिहून दिलेलं आहे ना तर ते असतं. आणि दुसऱ्या साईडने त्याच चपट्या साईडला तुलिप जपान असं नाव लिहिलेलं असतं. तर शक्यतो ह्या सुया यूज करायच्या. तर बघा मग मी इथे एक्स्ट्राच्या पण थोड्या आणून ठेवलेल्या आहेत. अशा टोटल माझ्याकडे ह्या 5 आहेत. आणि बीट्ससाठीच्या मी म्हटलं होतं बघा, तर मी तुम्हाला ते ओपन करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा आता ज्यावेळेस आपण नवीन शिकत असतो तर त्यावेळेस शक्यतो ही जी काही स्टीलची सुई असते ना ती यूज करायची. बघा अशी सरळ स्टीलची आहे, इथून स्ट्रेट सुईसारखं आहे बघा. ठीक आहे, आणि ही असते एक लाकडी सुई. पण ही ना याचं जे काही पुढचं आहे ना सुई ही खूप वेळा अशी नाजूक असते. तर ती स्टार्टिंगला कसं म्हणजे जेव्हा नवीन शिकतो त्यावेळेस आपल्या बऱ्याच चुका होतात, कधी जोरात प्रेस होतं कधी हळू होतं आणि ही सुई लवकर तुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे प्रॅक्टिससाठी पहिल्यांदा जी स्टीलची सुई असते ना ती थोडी दणकट असते बघा, जाड असते, लगेच तुटू शकत नाही. तर त्यावर प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस झाल्यावर मग याने वर्क करायचं, जी लाकडी शेपमध्ये असते. म्हणजे बघा ह्या बीट्सच्या झाल्या मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आणि ह्या आपल्या रेग्युलर वर्कसाठी लागणार आहे. ठीक आहे, तर बघा मी दुकानातून ॲक्च्युली 2च घेतल्या होत्या आणि त्या दिवशी मी म्हटलं होतं की मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत. तर ह्या बऱ्याचशा मिळत नाही असं काही दुकानांमध्ये. सो त्यामुळे मग मी ऑनलाईन घेतल्या. तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन घेऊ शकतात सुया. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने ज्या गोष्टी दाखवायच्या राहिल्या होत्या त्याही दाखवल्या आणि मी लिस्ट दिलेली आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि आता तुम्हाला हे मटेरियल घेणं ऑनलाईन असो किंवा शॉपमधून तर ते नक्कीच सोपं जाईल. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ आजचा क्लास इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.